इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे इंग्लिशमध्ये कार्यक्षमता. कार्यक्षमता इफिशियन्सी म्हणजेच यंत्राची कार्य करण्याची जी क्षमता असेल ती. म्हणजेच मशीनला किती इनपुट दिले व आउटपुट आपल्याला काय मिळाले. डिफाईनमध्ये पाहायचं झाल्यास यंत्राने प्रत्यक्ष केलेले कार्य ज्याला वर्क आउटपुट म्हणतात व त्याला पुरविलेले कार्य म्हणजेच त्याला वर्क इनपुट म्हणतात. या दोघांच्या गुणोत्तराला कार्यक्षमता म्हणतात. इट इज द रेशो ऑफ वर्क आउटपुट टू इनपुट. आउटपुट आणि इनपुट यांच्या रेशोलाच इफिशियन्सी म्हणतात. इनपुट आणि आउटपुट हे दोन टर्म वेगवेगळे पाहूया. त्यामध्ये पहिली टर्म आउटपुट. आउटपुट म्हणजे काय की आपल्याला त्या मशीनकडून काय आउटपुट मिळालं तर. ठीक आहे. तर जे काही लोड असेल ते लोड जो भार उचलला आहे आणि गुणेला जे काही लोडने डिस्टन्स कव्हर केला आहे म्हणजे डिस्टन्स मूव्ह झालं आहे. ठीक आहे. म्हणजे लोड जेवढा काही भार असेल तो भार आणि ते किती डिस्टन्सवर उचलले हे झालं आपलं आउटपुट. आणि इनपुट म्हणजेच काय, तुम्ही जी काही प्रेरणा दिली आहे म्हणजेच एफर्ट दिला आहे आणि त्या एफर्टने सुद्धा काहीतरी डिस्टन्स कव्हर केले असेल, मूव्ह केले असेल, हे झालं आउटपुट आणि इनपुट. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सी यांच्यामधील एक सिंपल रिलेशन पाहूया. इफिशियन्सी म्हणजेच आपण आताच पाहिलं. इफिशियन्सी म्हणजे काय होतं की आउटपुट अपॉन इनपुट. ठीक आहे. इफिशियन्सी म्हणजे काय होतं, आउटपुट अपॉन इनपुट. आता याच आउटपुट आणि इनपुटच्या व्हॅल्यू आपण येथे पुट करत आहोत. आउटपुटची व्हॅल्यू केली आहे लोड इंटू डिस्टन्स मूव्ड बाय लोड आणि इनपुटची व्हॅल्यू पुट केली आहे आपण एफर्ट इंटू डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट. ठीक आहे. तर यामध्ये लोड आणि एफर्ट. ठीक आहे. यामध्ये लोड अपॉन एफर्ट. लोड अपॉन एफर्ट म्हणजे आपण आताच पाहिलं होतं. लोड अपॉन एफर्ट म्हणजे काय झालं होतं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. ठीक आहे. लोड अपॉन एफर्ट म्हणजेच काय झालं, भार अपॉन भार भागेला प्रेरणा, यालाच काय म्हणतो आपण, यांत्रिक लाभ. म्हणून लोड अपॉन एफर्टला काय लिहिलं आपण, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आणि आता हे जे काही आहे की डिस्टन्स मूव्ड बाय लोड आणि डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट. ठीक आहे. या दोघांचं नाही, आता याचे रिव्हर्स आहे. म्हणजे वर जर एफर्ट असेल आणि खाली जर लोड असेल, या दोघांच्या चलांतराला काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी रेशो म्हणतो. म्हणून आपण याचा काय घेतलाय, रेसिप्रोकल घेतला. याचा काय केला आपण, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजेच काय, आपण याला 1/, ती टर्म घेतली. 1/, टर्म घेतल्यामुळे खालची टर्म वर गेली आणि वरची खाली आली. हेच झालं रेसिप्रोकल. आता 1/, ही टर्म घेतल्यामुळे आता आपला फॉर्म्युला व्यवस्थित झाला. डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट आणि डिस्टन्स मूव्ह बाय लोड. यालाच काय म्हणतो आपण, आताच पाहिलं होतं की वेगानुपात व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो म्हणजेच काय, प्रेरणेचे चलांतर भागेला भाराचे चलांतर. ठीक आहे. तर यामध्ये सेम आहे, प्रेरणेचे चलांतर आणि भाराचे चलांतर. यालाच काय म्हणतात, व्हेलॉसिटी रेशो. म्हणजे काय आला, 1/VR. म्हणून इफिशियन्सी काय झाली, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बाय व्हेलॉसिटी रेशो. म्हणजेच आपण इफिशियन्सीला असं सुद्धा म्हणू शकतो की मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो यांचा काय एक गुणोत्तर आहे. ठीक आहे. तर यासोबतच आता ज्या यंत्राची जी काही कार्यक्षमता असते, ज्या यंत्राची काय असते, कार्यक्षमता 100% असते, अशा यंत्रांना आपण काय म्हणतो, आदर्श यंत्र म्हणतो, आयडियल मशीन म्हणतो. कोणाला म्हणतो, आयडियल मशीन, ज्या यंत्राची कार्यक्षमता काय असते, 100% असते. परंतु हे यंत्र फक्त काय आहे, काल्पनिक आहे. हे यंत्र काय, काल्पनिक आहे. म्हणजेच काय, कोणत्याच यंत्राची कार्यक्षमता काय राहत नाही, 100% कधीच नसते. का बरं, कारण की कोणत्या तरी यंत्रात थोड्या तरी प्रमाणात घर्षण होत असते. त्यामुळे कोणत्या जे ॲक्च्युअल रनिंग मशीन आहे त्या कोणत्याच मशीनची इफिशियन्सी कार्यक्षमता 100% राहत नाही. आणि ज्या यंत्राची कार्यक्षमता 100% असते त्याला काय म्हणतात, आयडियल मशीन म्हणतात. म्हणजेच काय, ते फक्त काल्पनिक यंत्र